नमस्कार, लाइफ इंडिया न्यूज में आपका हार्दिक स्वागत। मैं हूं आर.डी. वर्मा। आप देख रहे हैं लाइफ इंडिया न्यूज। लाइफ इंडिया न्यूज के माध्यम से हम आपको दिखाते हैं शहर में हो रहे हर घटनाक्रम को। तो आइए देखते हैं आज के मुख्य समाचार। भिवंडी ग्रामीण में ग्राम पंचायत के सरपंच उप सरपंच का चुनाव संपन्न। लोगों ने किया स्वागत सम्मान और निकाली एक मिरोनू। आइए ले चलते हैं हम आपको उन स्थानों पर जहां गत दिन भिवंडी निवडणूक ग्राम पंचायत निवडणूक हुआ था और जो भी सदस्य जीते हुए थे उनका सरपंच और उप सरपंच का चुनाव संपन्न हुआ। केलं त्याच पद्धतीने पुढे काम रेटत नेऊ असं त्यांच्याकडनं मला अपेक्षा आहेत आणि अंजूर ग्रामस्थांच्या ज्या काही इच्छा आहेत त्या सर्व सन्माननीय सदस्य व सरपंच उपसरपंच यांनी पूर्ण कराव्यात अशी माझी स्वतःची इच्छा आहे आणि त्यांना जे काही सहकार्य लागेल याच्या पुढे जरी सगळी माझी बॉडी असेल, माझी सदस्य असतील, माझी सरपंच असतील, हे संपूर्ण त्यांच्या पाठीशी उभे राहतील। नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच आता जे आम्ही काय आमचं कार्य जे अपूर्ण राहिले आहे ते काम त्यांनी तसंच पुढे चालू ठेवावं आणि आमच्यापेक्षा जोमाने त्यांनी काम करावं अशा मी त्यांना शुभेच्छा देतो। सगळी कामं पूर्ण केली जातील। तसेच आत्ताच सरपंचपदी मयुरी घरत, त्याचप्रमाणे उपसरपंचपदी केतन तरे यांना मी खास करून हार्दिक शुभेच्छा देईन आणि पुढच्या त्यांच्या कामाच्या वाटचालीसाठी त्यांना सुद्धा शुभेच्छा देतो। माझं पूर्ण श्रेय मी काल्यामामाला देणार, माधव घरत यांना देणार, माझे मिस्टर मधुबूत आणि तरेसाहेब यांना, हे माझे सरपंच, त्यांना सर्वांना माझे पुढचे आता हे वरिष्ठ आहेत त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून मी पुढे चालणार आहे आणि गावाचा विकास करणार आहे। महिलांची समस्या खाली पाण्यापुरतीच नाही, दुसऱ्या पण समस्या आहेत, पाण्याची यादी आहे ती पण मी पूर्ण करणार। सर्वप्रथम मी अंजूर ग्रामस्थ मंडळी व मतदार राजाचे सर्वांचा आभार मानतो। सर्व लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि आमच्या पॅनेलला भरघोस मताने विजय केला। सर्वांचं अभिनंदन। आणि माझे वरिष्ठ जे एम.बी. गणेश साहेब आणि आमचे दादा मनीषजी चिंतामण तरे आणि जी पूर्ण बॉडी आहे सदानंद गणेश वगैरे या लोकांनी खूप मेहनत घेतली, याच्यामागे मी सर्वांचा आभार मानतो। पंचायत खांडवल, जानवल आणि वाशेरे ह्या ग्रुप ग्रामपंचायतमध्ये जे नवनिर्वाचित ग्रामपंचायतमध्ये जे 7 सभासद निवडून आलेले आहेत, मी सर्वप्रथम त्यांना धन्यवाद देतो। आणि आज सरपंच जे भारतीय जनता पार्टीचे रोशनी विश्वास पाटील व उपसरपंच महेश पंडित भोईर हे आज एक मताने बिनविरोध झालेले आहे। मी सर्वप्रथम त्यांच्या दोघांना मी धन्यवाद देतो। त्याच्यानंतर विलास पाटील ग्रामपंचायत सदस्य, रेश्मा पाटील ग्रामपंचायत सदस्य, विकास शेलार ग्रामपंचायत सदस्य, शेवंतीबाई ग्रामपंचायत सदस्य आणि करिश्मा कशिलकर ग्रामपंचायत जे नवनिर्वाचित सरपंच सदस्य आहेत, मी त्यांना सुद्धा धन्यवाद देतो। हा जो ग्रुप ग्रामपंचायत आहे जानवल, खांडवल आणि वाशेरे, हा खरोखर ज्या माध्यमातून आपण ज्या परिस्थितीतून आपण इथे येतो, या भागातून येऊ किंवा ह्या भागातून येऊ, रस्त्याची परिस्थिती फार बिकट झालेली आहे। पण ज्या वेळेला ही ग्रामपंचायत बसवली, ज्या वेळेला ह्यांना सर्वांना मी सरपंच आणि उपसरपंच ज्या वेळेला वाटाघाटी केल्या, त्याच वेळेला मी त्याच्यानंतर वाटाघाटी झाल्यानंतर मी या भिवंडी लोकसभेचे खासदार कपिल पाटील साहेब यांना सांगितले की खांडवल ग्रामपंचायतवर आपली भारतीय जनता पार्टीची सत्ता बसतो, पण त्या सत्तेसाठी मी कुठेतरी त्या ग्रामपंचायतला आणि त्या गावाला कुठेतरी आपण विकास कामं तिथे कमी आहेत, त्या विकास कामाची मी त्यांना एक वचन दिलेलं आहे की भिवंडी लोकसभाचे खासदार कपिल पाटील यांना आपण सर्व एकत्रितपणे जाऊन त्यांना निवेदन देऊन साहेबांना अप्रोच करून की या गावामध्ये एखादा पाणी किंवा रस्त्याचा वीजचा काही प्रॉब्लेम असेल ते प्रॉब्लेम सॉल्व करतील अशी मला आशा आहे, कारण तो मी साहेबांपर्यंत हा निवेदन मी पोचवलेलं आहे। सर्वप्रथम देवरुंगपाडा आणि बापगाव ग्रुप ग्रामपंचायतमध्ये जे 9 सभासद नवनिर्वाचित सभासद जे निवडून आलेले आहेत त्यांना सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो। आणि आज भारतीय जनता पार्टीचे रमेश पाटील हे सरपंचपदी विराजमान झालेले आहेत आणि उपसरपंचपदी सुनीता पाटील हे उपसरपंचपदी निवड झालेले आहे। मी सर्वप्रथम सरपंच आणि उपसरपंचांना धन्यवाद देतो।
धन्यवाद म्हणजे ज्या अर्थाने हे जे 3 वार्ड आहेत, बापगाव, देवरुंग आणि देवरुंगपाडा, ज्या माध्यमातून ह्या सभासदांना जे निवडून दिलेले आहेत, सर्वप्रथम त्या मताधिकाऱ्यांचे मी अभिनंदन करतो की त्यांनी जर यांना जर मतदान दिले नसतील तर ते काही निवडून आले नसते आणि त्यांनी त्यांना ज्या वेळेला मतदान दिले त्यावेळेला ते ग्रामपंचायतीचे सदस्य झाले आणि आज ते ग्रामपंचायती व सरपंचपदी निवड त्यांची झाली. ज्या वेळेला मला वाटतं परवा दिवशी आम्ही या गावचे ग्रामस्थ श्याम दलवी झाले, किसन केने झाले, त्याच्यानंतर प्रभाकर दादा झाले, असे बरेचसे गावातली मंगलबुवा आहेत ते ग्रामपंचायत सदस्य आहेत, हे बरेचसे कार्यकर्ते आम्ही परवा दिवशी एकत्र बसून आणि खेळीमेळीच्या वातावरणाने या गावामध्ये आम्ही जे सरपंच आणि उपसरपंच वाटाघाटी आम्ही खेळीमेळीच्या वातावरणाने झालेले आहे. आज गावच्या सर्व नागरिकांनी मतदानाच्या रूपाने जे प्रेम आमच्यावर दाखवलं आहे त्या प्रेमाला कुठेही आम्ही ताळा लावू देणार नाही आणि ज्या प्रकारे गावातील सर्व तरुण उमेदवारांना गावातील सर्व मतदारांनी निवडून दिलं, अशाच तरुण अपेक्षा गावकऱ्यांच्या मनात आमच्याबद्दल आहेत. त्या अपेक्षांचा कुठेही भंग न करता त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा आणि गावचा सर्वांगीण विकास, आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक आणि खेळाच्या रूपाने गावचा सर्व विकास करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि त्यांच्या प्रेमाला आमच्या विकास कामांच्या रूपाने त्यांची परतफेड करू. आमची अपेक्षा अशी आहे का तरुण उमेदवारांना निवडून दिलेलं आहे जनतेने, पुरेपूर विश्वास दाखवून त्यांना निवडून दिलेलं, भरघोस मताने निवडून दिलेलं आहे. जनतेची अपेक्षा आहे त्यांच्याकडनं विकासाची आणि ते विकास कुठेही त्याला विकासाला कुठे डागबोट लागू देणार नाही, हे पुरेपूर ते प्रयत्न करतील आणि विकास कामाला पुढे नेतील. आपल्या पूर्ण शिवसेनेच्या जनतेचा पुरेपूर म्हणजे पुरेपूर असं यांना सहकार्य आहे, म्हणून तर हे आम्हाला आज हे क्षण बघायला मिळाले, नाही तर ह्याच्या पुढे आम्हाला हे बघायला मिळालं नसतं. 15 वर्ष आम्ही पुरेपूर हे विकास आम्ही केलं आहे आणि या विकासाला लोकांनी मतदान केलेलं आहे आणि 15 वर्ष या शिवसेनेची सत्ता इथे आम्ही टिकवून ठेवलेली आहे आणि शिवसेनेचा भगवा ध्वज आम्ही फडकवत ठेवलेला आहे आणि याच्या पुढेही असंच फडकवत राहणार नाही. हा विजय आमच्या जय अग्निमाता पॅनलचा, बाकी काही सांगत नाही. सर्व उमेदवार आमचे आहेत. हे जय अग्निमाता पॅनल आहे, आमच्या अग्निमातेचा आशीर्वाद आमच्या पॅनलला 15 वर्ष आम्ही जय अग्निमाता पॅनलच्या खालीच बॅनर खालीच लढतोय आणि जय अग्निमाता पॅनल खालीच निवडून येतात. बाकी दुसरी गोष्ट म्हणजे समाजसेवेच्या बाबतीत बोलायचं झालं, पहिली गोष्ट आमची पाण्यावर भर राहील. पाणी, आरोग्य आणि गाव स्वच्छता अभियान एवढाच आमच्या सरपंच मॅडम, नवीन मॅडम आहेत, हुशार आहेत. त्यांना आज आनंद एवढा झाला की त्यांना बोलता येईना, एवढा त्यांना आज आनंद झाला आहे. पेक्षा 15 वर्षामध्ये जे काही घडलं आहे ना, हे सगळं म्हणजे लेणे देण्यामध्ये घडलेलं आहे. इथं आम्ही सगळ्यांनी सांगितलं की सामान्य नागरिकाकडून एकही रुपया घेता कामा नाही. समजा दाखला देताना त्यांनी घरपट्टी भरायला पाहिजे, पाणीपट्टी भरायला पाहिजे, बरोबर आहे. जर त्याचा दाखला अत्यावश्यक असेल तर घरपट्टी पाणीपट्टी नाही भरली तर त्याची परिस्थिती बघून द्या. याचा अर्थ जो 4 व्हीलरमध्ये फिरतो आणि घरपट्टी भरत नाही, त्याच्यासाठी तो नियम नाही. हा नियम सामान्य माणसाला आणि सामान्य माणसाला ज्या ज्या काही गरजा असतील. आता आम्ही पुन्हा एक सर्वे करणार आहोत, किती लोकांच्याकडे शौचालय नाही आणि प्रत्येक घरटी शौचालय असला पाहिजे. म्हणजे कुठल्याही विंडोतून बसवायचा, कुठंच जर बसत नसेल तर माझ्याकडे माझी संस्था आहे, असे म्हणजे 15-20 हजार रुपये ते सहज एका माणसाला मी 4 वर्षात घर आम्हाला पण त्याला शौचालय देतो. मी एक घर एक शौचालय देणार. काय शुभेच्छा असेल जे सर्व आता सरपंच असतील, उपसरपंच आणि सर्व? आता शुभेच्छा एकच की गावामधून ज्या लोकांनी आमची अपेक्षा होती त्या अपेक्षापेक्षा जास्त यश आम्हाला आणि म्हणून या सगळ्या लोकांच्या म्हणजे त्या लोकांनी आम्हाला दिलेली जी काही म्हणजे भरघोस, त्याच्यातून आम्हाला उतराई व्हायचं आहे, ती परतफेड करायची आहे, बरोबर. त्यांचं प्रेम आमच्याकडे आमच्या फिक्स डिपॉझिटमध्ये हे आम्ही ठेवलेलं आहे, हे आम्हाला व्याजासहित परत करायचं. आज म्हणजे मला आज म्हणजे आयुष्याचा हा माझा महत्त्वाचा दिवस आहे. म्हणजे सरपंच पदावर मी बसणार आहे. तसं गावामध्ये आमचे रस्ते, पाण्याची जी योजना म्हणजे आखडलेली आहे ती सरपंच झाल्यानंतर म्हणजे जी योजना आहे ती मी परिपूर्ण करेन असे मी वचन देते.
आमच्या पंचायतीच्या सरपंचमध्ये राखीव आहे आणि ते राखीव पद महिलांसाठी होतं आणि ती महिला निवडून आलेले तिच्या कार्याला माझा सदैव हातभार लागेल. या गावच्या प्रामुख्याने ज्या मूळ सुविधा आणि लोकांना ज्या मूळ सुविधा पाहिजेत ते रस्ते, पाणी, दिवाबत्ती, आरोग्य आणि हे माझ्या हातून हे कार्य पूर्ण ग्रामपंचायत चावे, बरे, कोयना, शिराळपाडा, पागीपाडा, कासपाडा, राईपाडा सगळ्यांना ह्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या माझ्या हातून देण्याचा आणि सरपंचांना माझ्या कार्याचा अनुभव मी गेल्या 23 वर्षीय सरपंच उपसरपंच पदावर होतो आणि अजून मला लोकांनी आता एक 5 वर्षी आणखी संधी दिली. म्हणजे माझ्या जीवनातली जवळजवळ 33 वर्ष या कार्यामध्ये गेलेत. माझा जो जुना अनुभव आहे तो माझ्या सरपंच मॅडम यांना मी देऊन कार्य कसं करावं आणि कार्य कसं तडीला न्यावं, त्याचं किती जिद्द असावी या सर्व गोष्टीचा भान ठेवून मी ह्या गावाचा विकास, या ग्रामपंचायत विकास कसा करता येईल या गोष्टीनं सरपंच, उपसरपंच, सर्व कमिटी आणि गावातील काही प्रतिष्ठित मंडळी यांना घेऊन या गावाचा कायापालट केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आमच्या गावामध्ये चावेबरे ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंचाची निवड झालेली आहे आणि त्या निवडणुकीमध्ये 11 सदस्य होते आणि त्या 11 सदस्यापैकी 8 सदस्य आमचे निवडून येऊन पूर्ण पॅनल आमचा निवडून आलेला आहे. मध्ये जी लकडलेली कामं आहेत त्या कामासाठी ते हातोनात प्रयत्न करतील आणि गावाचा विकास हा कशा पद्धतीने होईल 5 वर्ष गावाच्या विकासासाठी प्रयत्न करतील आणि त्यांना नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच गावाच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं आणि ग्रामपंचायतीच्या वतीनं पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. या गावामध्ये जी काही 5 वर्षापासून जी रखडलेली कामे होती आणि या कामांना पुढे कशी गती मिळेल या दृष्टिकोनात समविचारी सगळे पक्ष आणि जनता, मतदार बंधू भगिनी या एकत्र येऊन या भरघोस मतांनी या सरपंच आणि उपसरपंच, त्याच्या जे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांना भरघोस मतांनी निवडून दिलेले आहेत. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून ॲडव्होकेट जितेंद्र पाटील यांच्याकडून मी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. ग्रामविकास आघाडी पॅनलला केवणी ग्रामस्थांनी कौल दिल्याबद्दल सर्वप्रथम केवणी गावकऱ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि केवणी ग्रामविकास आघाडी शिवसेना पॅनलतर्फे सर्व ग्रामस्थांचेही हे मानतो. आज केवणी गावामध्ये शिवसेनेचा सरपंच, उपसरपंच विराजमान झालं ही एक मोठी बाब आहे. याच्यासाठी काम करण्यासाठी आम्ही समक्ष आहोत. गावाने आमच्या बाजूने कौल दिलेला आहे. गावामध्ये ज्या समस्या आहेत 5 वर्ष 10 वर्ष ज्या काही गोष्टी राहिलेल्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही समक्ष आहोत. पुढील कामाला वेळ देण्यासाठी आमचे वरिष्ठ मंडळी आहेत त्यांचा आम्ही सल्ला घेऊन पुढील कामाला हातभार लावण्यासाठी त्यांच्याकडे जाणार आहोत. निधी, केवणी ग्रामपंचायत विकास कामासाठी लागणारी निधी त्या वरिष्ठ असो कुठल्याही पक्षाचा असो त्यांच्यासाठी त्याच्याकडे जाण्यासाठी आम्ही आमच्या पॅनलचे 5 मेंबर त्या कामासाठी जाणार आहोत आणि या गावाच्या कामासाठी तो हे हातभार झालेला आहे त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे मी आभार मानतो. ते आम्ही पूर्ण करू. जेवढे मतदारांनी आम्हाला सहकार्य केलं तेवढा चांगला आम्हाला आनंद झालेला आहे आणि त्यांचे आम्ही आभार मानतो. त्याची अपेक्षा आम्ही पूर्ण अपेक्षा ज्या आहेत त्या आम्ही त्या पूर्ण करायला तयार आहोत. युतीची ग्रामपंचायत आली किंवा भाजपाची आली अशा प्रकारचं हे त्यांचं काम चालू आहे. याच्यातच त्यांचं अपयश दिसून येतं आणि डुंग्या गावामध्ये खास मी अभिनंदन ज्यांचं करेन की ज्यांनी सत्ता बसवण्यासाठी मेहनत केली ते आमचे गुरुनाथ म्हात्रे असतील, प्रेमनाथ म्हात्रे असतील, प्रवीण पाटील असतील, जय भगत असतील यांनी खूप मेहनत करून या गावावरती भगवा फडकवला याबद्दल त्यांचं अभिनंदन. याच्या अगोदरही आमचे शिवसेनेचे कार्यरत समजा आमच्या अलकाताई होते, आमची बहीण आहे कचेडीची, तिनेही या माध्यमातून या गावासाठी चांगली कामं केली त्याबद्दल तिचंही मी अभिनंदन करीन. त्यांनी प्रभारी म्हणून निवड केली होती आणि या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून मी या ठिकाणी परिवर्तन पॅनलची स्थापना केली आणि जो इथे खोटा अपप्रचार केला गेला, आगरी आणि कोळी इथे भेदभाव केला जातो, असा कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही. कारण या पॅनलमध्ये सर्वप्रथम जर कुठल्या कॅन्डिडेटची निवड केली असेल तर ती आगरी कॅन्डिडेटची निवड केली होती आणि हा विरोधकांनी खोटा अपप्रचार करून त्यांना त्यांची जागा दिसली. मनपूर्वक आभार मानेन कारण त्यांनी मला भरघोस मताने विजयी करून आणले आहे आणि त्यांच्या ज्या काही माझ्याकडून अपेक्षा असतील त्या माझ्यापर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन.
मी उपस्थित नसताना जी मतं दिली आणि जो माझ्यावर विश्वास दाखवला त्या विश्वासाला मी पात्र ठरेन त्यांच्याच आशीर्वादामुळे आज अशी मी ग्वाही देते. पहिले हे करतो कारण त्यावेळेस मला म्हणजे बिनविरुद्ध निवडून दिलेली आहे म्हणून त्यांचंच मी पहिल्यांदा आभार करतो. आणि आमचे गावाची कमिटी आहेत त्यांचेही सुद्धा आभार मानतो की त्याहीच म्हणजे आम्हाला भरपूर म्हणजे मेहनत केली आमच्यासाठी. 6 सदस्य निवडून आणण्यासाठी भरपूर मेहनत घेतली, भरपूर परिश्रम केले म्हणून आम्ही हे 7 जण म्हणजे होते पण एक आमच्यामध्ये हे झाला आणि 6 जण आमच्यामध्ये निवडून आले. सहकारी यांच्या एक मिलीजुलीने जी ताकद बनलेली आहे त्या ताकदीने हा विकासाचा वडघडचा काम अपुरं राहिलेला काम त्यांच्या हातून होणार आहे याची शाश्वती आमच्या परिसराला लाभलेली आहे. विश्वास दाखवला आणि गाव पॅनेलचे उमेदवार निवडून दिलेत म्हणून पहिल्या प्रथम मी माझ्या गावकीचे मतदार बंधू भगिनींचे हार्दिक अभिनंदन. सरपंच आणि उपसरपंच यांचं इलेक्शन झालेलं आहे. याच्यामधून रुपाली नागेश पाटील यांची सरपंच म्हणून निवड झालेली आहे आणि महेंद्र मधुकर पाटील यांची उपसरपंचपदी निवड झालेली आहे. आणि बाकी मच्छिंद्र पाटील ग्रामपंचायत सदस्य, कमलेश पाटील, जागृती सोनवणे आणि भारती दीपक पाटील हे आमचे नवनिर्वाचित सदस्य आहेत. यांना मी सर्वांना शुभेच्छा देतो. रुपाली नागेश पाटील तसेच महेंद्र मधुकर पाटील यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झालेली आहे. तरीसुद्धा मी माझ्याकडून माझ्या ग्रुपकडून तसेच संपूर्ण वडघर गावकीतर्फे त्यांना हार्दिक अभिनंदन त्यांचा करतो आणि पुढच्या कामांसाठी पुढच्या वाटचालीसाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. बिनविरोध निवडणूक होणार होती म्हणजे सिलेक्शन होणार होती त्यामुळे या ग्रामपंचायतीमध्ये कुठल्याही प्रकारचा इंटरफेअर करायचा नाही असं इथल्या कार्यकर्त्यांनी आमच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं होतं. तरी देखील वेळोवेळी आम्ही मार्गदर्शन करून त्यांना ही ग्रामपंचायत आपल्या हातात कशी येईल याचा आम्ही पूर्णपणे अभ्यास करून रोशन पाटील, जय पाटील, कानन पाटील आणि त्यांचे इतर सहकारी यांनी अतिशय या ठिकाणी मेहनत घेऊन हे सर्व कॅन्डिडेट बिनविरोध निवडून आणले. त्याबद्दल मी शिवसेनेच्या वतीने त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. कल फिर मिलेंगे इसी वक्त इसी चैनल पर. तब तक के लिए इजाजत दीजिए. धन्यवाद. नमस्कार.